कॅप आपल्याला दिली जाणार आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. श्रावण चला आपण या. चला आपण प्लेअर ऑफ द मॅचची जी कॅप आहे, आकर्षित कॅप विनायकजी सावंत साहेबांकडनं आणि तथा रोशनजी शेलार यांच्याकडनं ही पुरस्कृत झालेली कॅप यावेळेस वितरित केली जात आहे. वेल्डन श्रावण डोंगरे, खूपच चांगली बॅटिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती सामना जिंकून दिलाय.
चला पुढच्या मॅच आपण टॉस करत आहोत. शरीफ दोस्ती शहापूर हा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला राजे बॉईज ही टीम आपल्याला पाहायला भेटेल. चला होतो टॉस पुढच्या मॅचचा. चला राजे बॉईज टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकलाय. चला राजे बॉईज आपला निर्णय कळवा. ठीक आहे सर. हो ठीक आहे सर. राजे बॉईज चला. दादाने बनवलं राजे बॉईज चला निर्णय कळवा लवकर. चला उर्वरित आता मैदान खाली करायचा प्लीज. प्रॅक्टिस सेशन बंद करा आता. मॅच थोड्या वेळात लगेचच आता चालू होईल जिथे शरीफ दोस्ती शहापूर आणि विपक्षामध्ये राजे बॉईज अशी मॅच होते. पहिला सुरताच एक मॅच ऑलरेडी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर तिथे तो मॅच जिंकलेला आहेत साईड स्पोर्ट्स टीम.
चला लावा फिल्डिंग शरीफ दोस्ती शहापूर. सध्या तरी टॉस गमावला आणि त्यांना फिल्डिंग करावं लागतं आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा दोन्ही टीम लक्षात घ्या, 5 ओव्हर मॅच आहे. 4 बॉलर तुम्हाला कंपल्सरी वापरायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग नाहीत तर प्रथम विकेटचा विचार केला जाणार आहे. विकेट जर सेम झाले तर मग टॉस वरती विन दिला जाणार आहे. त्यामुळे टॉसिंग खूप महत्वाचा आणि तो टॉस जिंकलाय राजे बॉईज टीमनं. टीम हडल होत असताना शरीफ दोस्ती शहापूर टीमचं दर्शनजी कुपसे यांच्या नेतृत्वामध्ये टीम मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल होते. ओपनिंगची जोडी आपल्याला राजे बॉईज टीम कडनं पाहायला भेटेल, जिथे हेमंत सोकांडे मॅन फ्रॉम आटगाव आणि त्याच्या सोबतीला आपण पाहत आहोत अंबरजेचा एक नामांकित नावलौकिक खेळाडू अर्थातच मेजर किशोर. ही ओपनिंगची जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला राजे बॉईज टीम कडनं. आणि बॉलिंग मार्क वरती संतोष खरपडे. रोशन भाऊ, पुढचा जो मॅच आहे तो सेमीफायनल आहे ना? ओके, चला पुढचा जो मॅच आहे तो सेमीफायनलचा खेळवला जाणार आहे. म्हणजे एस ग्रुप बोजपाट आणि वाफाळे या दोन संघादरम्यान ती पुढची लढत होणार आहे. चला तर होते सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅच साठी. पहिला बॉल, पहिला चेंडू यावेळेस आपण पाहत आहोत. लोवर फुल टॉस होता, क्रॉस बॅटेडने चांगला स्ट्रोक कन्वर्ट झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचे. धाव, आता तालमेल हुकलाय आणि तिथे रनआउटचा चान्स. ओ माय गॉड, पहिल्याच बॉल वरती रनआउटची चान्स मिळाली होती. हेमंत किंवा मेजर किशोर बाद होण्याचे चान्सेस होते. तालमेल हुकलं, तालतंत्र बिघडलं, परंतु बॉल कॅरी झालेला नाहीत. थ्रो थोडासा तितका ॲक्युरेट नव्हता. बॉल पडल्यानंतर बाउन्स जास्त मिळाला, त्यामुळे अडवण्यासाठी तो अडथळा झाला आणि तिथे तो फायदा झाला. आता 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्यात. श्री गणेशा होतोय राजे बॉईज टीमचं पहिल्या बॉलवरती. चांगला बॉलची हाताळणी. असं वाटलं की उंचपुरा गोलंदाज आहे, मग ते काही बाउन्सर येतील, परंतु तिथे आपण पाहत आहोत चाणक्य आणि हुशार गोलंदाज आहे, तितकाच अनुभवी आहे संतोष करपडे यांना, आणि तिथे तो अनुभव सध्या तरी इथे दाखवला जातोय. समोर पिकअप स्ट्रोक, यावेळेस क्लास झळकला फटक्यामध्ये. चेंडू सीमा पार आला. हेमंत सोकांडेचा हा ब्रँडेड षटकार. आता तयारीमध्ये होता. इथेही त्याला माहित होते की थोडासा ओव्हर पिच येऊ शकतो हा बॉल. बरोबर बॅटचा फेस लवकर ओपन केला आणि त्याच्यामध्ये पहा हे टायमिंग भव्य जुळालंय आणि त्या टायमिंगच्या जोरावरती लांबच लांब, उंचच उंच, लॉंग अँड स्ट्रॉंग हा ठोकलाय षटकार. षटकारानं धावा झाला टोटल 8. हेमंत सोकांडेची बॅटिंग पाहण्याची एक वेगळी मजा असते. आज ती मजा प्रेक्षकांना घ्यायला मिळेल, परंतु सध्या तरी थोडी तोड प्रत्युत्तर देणारा गोलंदाज आहे संतोष करपडे. हा बाउन्सर हाताळलाय. लगातार 3 जे चेंडू होते ते ओव्हर पिच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस लेंथ वरती हिट केला आणि चांगला बाउन्स मिळालाय, त्यामुळे आला डॉट बॉल. आता इथेही पाहूयात काय घडेल. कॅचिंगचा कॉल आहे, परंतु खाली क्षेत्र राहिलाय आणि आता बॉल निघालाय. स्क्वेअर लेग मिड विकेट कडनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. किरण स्मृती चषक ही स्पर्धा पाहत आहोत मित्रांनो आपण. किरणजी कुराडे यांच्या स्मृतीला अभिवादन देणारी स्पर्धा आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत आज फायनलचा डे आहे. 12 धावा झाल्यात. अंतिमचा बॉल राहिलाय. 2 डॉट बॉल, 1 षटकार, 1 चौकार.
एक डबल धाव. अशा पद्धतीने 5 बॉलचा खेळ ओव्हरऑल इथून समाप्त झालेला आहे. टोटल स्कोर कार्ड 12 धावा. ओ फुल अँड पॉवरफुल. हा ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमा पार आला हेमंतचा अजून एक षटकार. खूपच चांगला हा तयारीमध्ये अगदी आपण पाहत आहोत. रेडी राहिला होता खेळाडू. बाउन्सरच येणार आहे हे ठाऊक होतं आणि बरोबर तो पुल केलाय. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलनं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकार आलाय. धावा झाल्या तर 18. ओव्हर समाप्त. 18 धावा विदाउट लॉस. राजूभाई's टीम. राजेभाई संघ हे एक नामांकित संघ आणि त्याच्यामध्ये याही टीमकडे भरपूर चांगले स्टारकास आहेत. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे खेळाडू आहेत. ऑलरेडी आपण पाहत आहोत 2 गाव 1 मध्ये चांगली छाप सोडलेली आहे मेजर किशोर यांनी. शेई अंबरची टीम या स्पर्धेमध्ये 2 गाव 1 मधनं क्वालिफाय झाली आहे आणि अंबरचे संघाला अगदी आपण पाहतात बिलॉंग करणारा खेळाडू आता स्ट्रायकर एंडला मेजर किशोर. पाहूया सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज गणेश. बॉलिंग मार्क वरती गणेश. एक्साचे प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, अन्यथा जर काही स्कोर कार्ड मध्ये जर गफलत झाली तर मग जबाबदारी आपली आहे. लक्षात घ्या ती 12व्या खेळाडूची तितकीच जबाबदारी आहे जितकी जबाबदारी स्कोररची असते. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या. सगळ्याच टीमना ही महत्वाची सूचना आहे. एखादी जर चूक झाली तर 12व्या खेळाडूने ती दर्शवणं गरजेचे आहे. त्यामुळे लक्षात घ्या 12वे खेळाडू पाठवा. 18 धावा झाल्या. जाऊया मॅच कडे. चांगला बॉल. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत एक वेगळीच ऍक्शन गोलंदाज गणेश यांचे आपल्याला पाहायला भेटते आहे. हे असे काही गोलंदाज नाव रूपाला भरपूर आलेत. आपण तसंच टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं, रबर बॉल क्रिकेट पाहिलं तर अमय लाड सारखा गोलंदाज याच ऍक्शन मध्ये गोलंदाजी करत असताना तशीच अशी ऍक्शन आपल्याला गणेशची पाहायला भेटते. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत यावेळेस पाहूयात बॉडीवरती जाऊन आदळला बॉल मागे निघालाय. क्षेत्ररक्षक तिथे ठेवला गेलाय. डीप थर्ड आहे तैनात. त्याच्यामुळे आपण पाहत आहोत बॉल अडवला जातो. बॉल फेकी होईपर्यंत येईल लेग बाईज. एक सिंगल धाव इथे मिळते आहे. सिंगलनं धावा झाला तर टोटल 19. त्या ऍक्शनच मग तो थोडासा चकवा मिळतो आणि लेंथ पिक करण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातो मग अशा ऍक्शनमुळे. चांगला स्क्वेअर कट आहे आणि आता हाई बॉल निघालाय. चेंडू सीमा पार आला हा चौकार. चला पहिली सिंगल होती, दुसरी सिंगल, मग 4 आता स्कोर कार्ड मध्ये ते करेक्शन होतंय. 24 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला 18 होत्या. पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला सिंगल आणि हा चौकार. धावा झाल्या 24. म्हणून मी तो उल्लेख केला होता. ॲज अ मॅन्युअल स्कोरर नाही, सगळं ऑफिशियल स्कोरिंग केली जाते आहे. त्याच्यामुळे 12 खेळाडूची भूमिका महत्वाची आहे. पुल करण्याचा प्रयत्न झालाय. पाहूयात काय घडलंय. संधी आहे का? नाहीच संधी. निघालाय बॉल गॅप मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा अजून एक दणदणीत खणखणीत चौकार. लगातार दुसरा. 28 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग होते. धावा रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचा ऑप्शन तुमच्याकडे असतो तो विकेट घेणं. विकेट घेतल्यानंतर एक तो वेगळा दबाव असतो. त्यामुळे विकेटकडे जावं लागेल. काही विकेट नाही गरजेच्या, परंतु सध्या तरी आपण पाहत आहोत. कौतुक आहे हेमंत सोकांडे आणि किशोर पटुले यांचं. दोघेही चांगले खेळ आहेत. 28 धावा झाल्यात. खाडे साहेबांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. बक्षिसांची खैरात ज्यांनी या स्पर्धेमध्ये केलेली आहे, आज फायनलच्या डे मध्ये तेही उपस्थित झाले. स्वागत आहे त्यांचं. हा बाउन्सर हाताळण्याचा तो प्रयत्न होता आणि तिथे आता हा बाउन्सर जास्तच मिळालाय. त्याच्यामुळे आपण पाहत आहोत हा वाईट बॉलची ग्वाही मिळाली आहे. 61 धावा आता मिळते. 29 ला स्कोर कार्ड. टायमिंग इथं टायमिंगचा मिलाप दिसलेला नाही. फटक्यामध्ये स्वतः गणेश धावलाय.
पाहूयात काय घडेल. सिंगल वरती समाधानी वाटतायत. गुड थ्रो, बॉल कॅरी झालाय तोपर्यंत एक सिंगल येईल. सिंगलना आता धावा झाला. धाव फलकामध्ये टोटल 30. ओव्हरचा लास्ट बॉल बाकी. अंतिमचा बॉल पाहूयात काय घडेल. जिथे हेमंत सोकांडे स्ट्रायकर एंडला आहे. 7 बॉल 18 वरती खेळतोय. 4 बॉल 10 वरती मेजर किशोर खेळतायत. हो, दूरवरनं मारलाय. यावेळेस विकेटचा चान्स आहे. झेलबादची संधी आहे का पाहूयात. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. फायदा घेतला जाईल तिथे. एकसा कव्हर मधनं क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा हेमंत सोकांडेच्या खात्यामध्ये आणि आता ओव्हरची समाप्ती ही केली जाईल. आल्या ती या ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत टोटल 14 धावा. पहिल्या ओव्हरला होत्या 18. धाव फलक 32. 32 वरती स्कोर कार्ड. 2 ओव्हर 32 धावा. अपील जोरदार झाले आहे आणि उचलूनही धरले आहे. आल्यालाच विकेट दशरथ यांच्या खात्यामध्ये आणि विकेट मिळाली आहे मेजर किशोर यांची. किशोर हे होत आहेत बाद. न्यू बॅटर आपल्याला पराग पाहायला भेटतोय. 32 ला 1 अशा आता परिस्थिती आहे. गुड कमबॅक. आल्यालाच विकेट घेतली आहे त्यामुळे गोलंदाजीमध्ये तो कॉन्फिडन्स पहिल्याच बॉलवरती दशरथ यांचा पाहायला भेटला. कित्येक वर्ष आपण पाहत आहोत. हा क्रिकेटचा अनुभव आहे. ॲज अ अष्टपैलूची भूमिका सातत्यानं पार पाडलेली आहे दशरथ यांनी. 40+ क्रिकेट ही गाजवत आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत आजही पाहायला गेलं तर नेहमीच त्यांची चर्चा या क्रिकेटमध्ये राहिली. असं हा खेळाडू दशरथ पहिलाच बॉल विकेट मिळवतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 32 ला 1. 2.1 चा खेळ झालाय. 5 ओव्हर मॅच. त्याच्यामध्ये संयमही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण 5-5 ओव्हरचे मॅचेस खेळवले जात आहेत. ओव्हरचा सेकंड बॉल. यावेळेस थोडंसं बॅकलिपला खाली ठेवलंय. सेफ झोन मध्ये पाठवलाय हा बॉल. गणेश तिथे येतोय अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत रनिंग बिट द विकेट फास्ट आहे. हेमंत सोकांडेवरती नजरा आहेत या मॅच मध्ये कारण त्यानेही चांगली बॅटिंग केलेली आहे. आणि आता त्याच्या सोबतीला पराग आल्यालाच खातं खोलतोय. 2 धाव संख्येनं धाव फलक आता 34 वरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय उच्चांक आहे या स्पर्धेचा 105. तर पहिल्या दिवसामध्ये त्या धावा आल्या होत्या. चांगला बाउन्सर. यावेळेस आपण पाहत आहोत बरोबर तिथे तो बाउन्सरचा मारा राहिलाय. कनेक्शन कोणतंही नव्हतं. डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न पहा. लेफ्ट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन नाही त्यामुळे हा डॉट बॉल येतोय दशरथ यांचा. ही ओव्हर आतापर्यंत फायदेशीर राहिली आहे. शरीफ दोस्ती शहापूर या टीमसाठी हा चांगला स्क्वेअर कट आहे. यावेळेस प्रॉपर कनेक्शन पाहायला भेटलंय आणि त्याच्यामध्ये तंत्रशुद्ध हा फटका एक पाहायला भेटतोय. परागचा हा क्लासिकल चौकार. फायनली तिथे तो प्रयत्नामध्ये यश मिळालं आणि त्यामुळे हा स्ट्रोक परागला एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे. असा हा स्ट्रोक राहिलाय. चौकाराने धाव फलक आता 38-38. कव्हर खाली आहे. डीप मध्ये पॉइंट ठेवला गेलाय. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत हा बरोबर कव्हरला मारला हा स्ट्रोक. क्लासिकल फटका तिथे
पुस्तकी फटका एक पाहायला भेटला आणि त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आता मिळालाय. पाहूयात उर्वरित कशी कामगिरी होईल. 38ला आता स्कोर कार्ड. धावा चांगल्या आलात नो डाऊट, परंतु ही ओव्हर विकेट मिळवून देते हे महत्वाचं. आणि आताही पाहूयात काय घडेल. मागे चाललाय बॉल लॉंग लेग कडे, परंतु तिथे फाईन लेगचा फिल्डर धावतोय आणि त्याच्यामुळे तो बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत सिंगल. आता हेमंत सोकांडे स्ट्रायकर एंडला. धाव फलक 39. 5 बॉलचा खेळ. 39 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर खूप मोठा विजय साई स्पोर्ट्स टीमनं मिळवला एनपी स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये. श्रावण डोंगरे आणि अतिश भांडेची ती खेळीमुळे. आणि आता यावेळेस पहा हेमंत सोकांडेचा हा अजून एक ब्लास्ट. चेंडू सीमा पार आला. अजून एक षटकार. हेमंत सोकांडे रंगामध्ये आला की बॉल ढगामध्ये जातात हे कित्येक वेळा पाहिलंय आणि आजही तीच दहशत निर्माण करतो या मैदानावरती. चला षटकार आलाय. 45 झालात. 15च्या सरासरीनं 3 ओव्हरला 45. चांगली सरासरी मेंटेन केली जात आहे. 15च्या सरासरीनं पुढे पुढे जाल 5 ओव्हरला तर तुम्ही 75 गाठू शकतायत. आणि आता यावेळेस पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गणेशकडे कॅप्टन चालला. या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक विकेटही आली. विकेट महत्वाची होती परंतु तितकासा फायदा घेता आलेला नाहीत कारण अंतिमच्या बॉलवरती षटकार आला. आणि आता 45 झाल्यात. या इनिंग मध्ये ओव्हरऑल 3 आतापर्यंत षटकार हेमंत सोकांडेने मारलेत. 5 चौकार आलेत आतापर्यंत या इनिंगला. पराग आता आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटतोय. गणेशकडे पुन्हा एकदा तो गणेशवरती विश्वास दर्शवलेला आहे. 4थ्या ओव्हरमध्ये चांगला स्ट्रोक आहे. गॅप शॉट सिलेक्शन दाखवायचं होतं. ग्राउंड स्ट्रोक चांगला खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता या फटक्यामध्ये. गॅप मिळालेला नाही. स्क्वेअर लेग मिड विकेट दोन्ही तैनात आहे डीप मध्ये त्याच्यामुळे तो गॅप मिळाला नाही. एकच सिंगल. उर्वरित परागने ही कामगिरी जर करून दाखवली तरी देखील मी म्हणेन टीमसाठी चांगला फायदा आहे. आणि चांगला लयबद्धतेमध्ये खेळतोय जिथे हेमंत सोकांडे घडलंय काय पाहूयात. सध्या तरी धाव काढली जाते हे दिसतंय. त्यानंतर पाहूयात स्क्वेअर पंचांनी कळवलाय. यस इट इज भीमर. हाईट विचारात घेतली जाते आणि सध्या तरी पुढचा बॉल फ्री हिट असेल. वेस्टेजची हाईट आहे त्याच्यामध्ये एक सिंगलही मिळाली आहे. नो +1 धावा मिळाला तिथे 2 आणि 2 न धाव फलकात 48. हा बॉल गॅप मध्ये मारलाय. इथेही गॅप शोधला गेलाय. फिल्डर आहेत परंतु फायदा होणार नाहीत. फर्स्ट स्लिपरला बीट करतोय. तिथे पाहायला गेलं तर डीप थर्ड नाहीत आणि आता बॉल निघाला मागे. येतोय चौकार. बावनला आता स्कोर कार्ड. रिमझिम बरसणाऱ्या सरी आपल्याला पावसाच्या पाहायला भेटतात आणि त्याच्यामध्ये ओली विकेट आहे त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. पडल्यानंतर बॉल स्किट होऊन वेगाने जातोय. त्याच्यामध्ये जर तुम्ही लेंथ वरती जर हिट केलं बॉल तर खूप चांगला जातो या विकेट वरती. त्याचा थोडासा विचार करावा लागेल गोलंदाजांना. बाउन्सर चांगले जात आहेत परंतु काही खेळाडू बाउन्सर साठीही जाणले जातात की बाउन्सर आला की खूप चांगला पिक करतायत. त्याच्यामध्ये हा पराग आहे. पाहूयात. तयारीत होता परंतु कनेक्शन तितकेही चांगलं नाहीत. बॉल मागे चाललाय. आता डीप फाईन येतोय. डीप थर्डला तिथे बॉल अडवतोय तोपर्यंत पुन्हा सिंगल. सिंगल न धावा झाला. धाव फलकामध्ये टोटल आता 53 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. 53 धावा धाव फलकामध्ये. आतापर्यंत षटक थोडस शांततेचं राहिलंय. गेला बॉल सिंगल. त्या अगोदर एक चौकार जरूर आलाय परंतु यावेळेस पाहूयात. आता तोही बॉल पुन्हा एकदा चाललाय तिकडेच मागे डीप थर्ड. खरी कसोटी आहे त्याची कारण बॉल जास्तीत जास्त मागे जाण्याचे चान्सेस. आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा हेमंत सोकांडेच्या खात्यामध्ये. 29 वरती खेळतोय. धावा झाल्यात 55.
किरण स्मृती चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत. गेले 2 दिवस आणि आजचा स्पर्धेचा अंतिमचा 3रा दिवस. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. वेगवेगळे पोल या स्पर्धेमध्ये पाहायला भेटले. 2 गाव 1, 1 गाव 1, ग्रामीण ओपन. आणि यावेळेस पहा क्रिकेटचा क्लास, बॅट्सचा फ्लो आणि त्यानंतर लेंथ पिक केली आहे, धाव संख्या टिक केली आहे. व्ही शेपला हा लॉंग ऑफला षटकार. हो, म्हणून मी तो उल्लेख केला होता की हेमंत सोकांडे जेव्हा जेव्हा बॅटिंगला आलाय तेव्हा तेव्हा त्याची बॅटिंग पाहण्याची एक वेगळी मजा असते आणि ही मजा घेतली जाते. चला, षटकाराला 61 झाल्यात. 61 ऑन बोर्ड, 61 धावा. चला, 62 झाल्यात. सन्माननीय संजयजी अहिरे साहेब आणि त्यानंतर आमचे सन्माननीय ईश्वरजी भांगरे साहेब आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहत आहोत. अर्थातच संदीपजी कुराडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्याकडनं आम्हाला आकर्षित ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय आणि त्यानंतर 4थ्या क्रमांकाच्या ज्या पारितोषिकाच्या ज्या सगळ्या आकर्षित ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला संदीपजी कुराडे साहेबांकडनं मिळालेल्या आहेत. आणि आपण पाहत आहोत ही जी स्पर्धा आहे किरण स्मृती चषक, अर्थातच किरणजी कुराडे यांच्या स्मृतीला अभिवादन देणारी ही स्पर्धा आहे आणि त्यांचे ते किरणजी कुराडे यांचे बंधू आहेत संदीपजी कुराडे. आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये तिन्ही मान्यवरांचं. स्पर्धा कोणती मित्रांनो या मैदानावरती असू द्यात, नेहमीच खूप साथ मात्र त्यांची नेहमीच असते आपल्याला, त्याच्यामुळे तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ला 1 अशी बॅटिंग झाली आहे राजे बॉईज टीमची. अंतिम साधा षटक आहे. हेमंत पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला 35 वरती खेळतोय. पहिलाच बॉल पायामध्ये टाकलाय. प्लॅनिंग चांगलं होतं, यशस्वी होतं हे प्लॅनिंग, कारण त्याच्यामध्ये स्ट्राईक ही रोटेट झालेली दिसते आणि त्यामुळे परत आता स्ट्रायकर एंडला तोपर्यंत आलेली लेग बाईज एक सिंगलनं धाव फलक आता 62 धावा, 63 धावा. दिगंबर या अंतिमच्या षटकामध्ये आलाय. एजन गॉन, झटका मिळते विकेट, पराग आउट. महेंद्र गोतारने सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटत आहेत. परागची विकेट आली आहे. सन्माननीय मंगेश उबाळे सरांचं आगमन, स्वागत आहे आपलं. आज थोडस एंट्री लेट झाली आहे त्यांची. पुल करण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपरकडे बॉल गेलाय त्यामुळे धाव मिळणार नाही, स्ट्राईक रोटेट होणार नाहीत. हाही रूल आहे स्पर्धेचा, त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला अंगाला किंवा बॅटला बॉल लावावाच लागेल. समोर खेळा आता हा चांगला स्ट्रोक आहे, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होईल, पाहूयात काय घडेल. सिंगल आली आहे. हेमंत आता तोच प्रयत्न करेल स्ट्राईक ठेवण्याचा. जिथे आलेले एक सिंगल पाहायला भेटतं आपल्याला या चेंडूवरती. आता सिंगलनं धाव फलक 64 धावा, 64 ऑन बोर्ड. 2 बॉल्सचाच खेळ बाकी आहे, त्याच्यामध्ये 35 वरती बॅटिंग करतो हेमंत.
दूरवरनं मारलाय हा फटका. पाहूयात कॅचिटचा कॉल, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे. आता पाहूयात कव्हरला बॉल निघालाय आणि आता बॉल बीट करतोय चेंडू सीमा पार. अ मच निडेड फोर. आला हा चौकार. महत्वाचा चौकार मानला जाईल, जिथे अपेक्षाही नव्हती की चौकार येईल, परंतु फिल्डिंग खराब झाली आणि त्याच्यामध्ये या 4 धाबा मिळाल्या. 68 68 ला स्कोर कार्ड. आता राहिला अंतिम बॉल, जिथे टार्गेट आता सेट करायचं आहे. सगळ्या षटकापेक्षा आपण पाहिलं तर हे षटक जे आहे ते फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी चांगलंच राहिलंय दिगंबर यांचं, कारण एकच चौकार मारू दिलाय. उर्वरित चांगल्या चेंडूची हाताळणी. आणि आता हा या बॉलवरती प्रहार केलाय, उंच चाललाय, लांब देखील जातोय, ठोकलाय लॉंग अँड स्ट्रॉंग. अजून एक षटकार आणि हा इनिंगचा चांगला अंत करत असताना धावा झालेल्या आहेत 74. 74 ला स्कोर कार्ड. करायचे आहेत 75 धावा. पंचेचाळीस धावसंख्येची एक धुवाधार इनिंग आणि त्या इनिंगच्या जोरावरती राज्य बॉईज टीम पोहोचली आहे. 74 75 करायचे. चला टॉस होईल. फर्स्ट सेमीफायनल सेमीफायनल एक गाव एक मध्ये. चला या दोन टीम एस ग्रुप भोसपाडा आणि त्यानंतर वाफाळे. चला आपला मॅच होतोय. रोशन भाऊ आपण फक्त ओव्हर कळवा. पुढचा मॅच 5 ओव्हर ना. ओके, पुढचाही सामना 5 ओव्हरचा आहे, हे लक्षात घ्या. चला तर फिल्डिंग लावायची आहे. फिल्डिंग लावा. एस ग्रुप भोसपाडा टीम. चला आपला कॅप्टन पाठवून द्या. दोन्ही साईड जपले रे तुझा. शरीफ दोस्ती शहापूर टीमकडनं आपण पाहत आहोत. विशाल आणि त्याच्या सोबतीला आपल्याला दशरथ पाहायला भेटतोय. ऍज ओपनिंग पेअर मध्ये आपण हे पाहत आहोत 2 धडाडीचे फलंदाज. चला आपण टॉस करूयात. ईश्वरजी भांगरे साहेब आपण या आपल्या शोभस्ते आपण टॉस करूयात. चला तिन्ही मान्यवर आले तर बरं होईल. एक फोटो सेशनही होऊन जाईल. संदीपजी कुराडे साहेब या आपणही.
चला होतोय तो टॉस. फर्स्ट सेमी फायनल. चला एस ग्रुप भोसपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे. 5 ओव्हर मॅच आहे संजय, लक्षात घ्या. चला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला एस ग्रुप भोसपाडा टीमच्या कॅप्टननं. वाफळे संघ बॅटिंग करायची आहे तुम्हाला. पहिली सेमीफायनल ती असेल. एक गाव एक मध्ये पहिली सेमीफायनल आणि दोन गाव एक आणि त्यानंतर ग्रामीण ओपन यामध्ये ती सेकंड सेमीफायनल होणार आहे. आणि एक गाव एकला एक आयकॉन फायनलच्या मॅच मध्ये डायरेक्टली दिला जाणार आहे. आणि माहितीनुसार साहिल शेख जो आहे तो आयकॉन असू शकतो अशी संभावना. चला जाऊयात मॅच कडे. 75 चेस करायचे आहेत. बस टायमिंग यावेळेस पाहूयात. रेल उडाली होती परंतु थोडासा क्षेत्ररक्षक दूरवर होता पराग, त्याच्यामुळे इथे एक सिंगल काढण्याची ती संधी मिळाली विशालला आणि खातं खोललं गेलेलं आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिली सिंगल. बॉलिंग मार्क वरती महेंद्र गोतारने आपल्याला पाहायला भेटतायत. बॉल मागे चाललाय. बीट केलं होतं. वेगवान चेंडूची हाताळणी झाली होती. तिथेही कनेक्शन नव्हतं. विकेट किपरला बॉल अडवणं गरजेचं होतं. 22 पंचांनी कळवले एक सिंगल. 2 धावा झाल्यात. पुल करण्याचा प्रयत्न झालाय. गॅप मिळेल का पाहूयात. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. स्ट्रायकर एंडला बॉल फेकीस. ओव्हरथ्रो झालाय. 3चा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला विशाल धोक्यामध्ये आणि तिथेही ओव्हरथ्रो. ओ माय गुडनेस. पहा काय घडलंय. जिथे एक परिस्थिती अशी होती की 2 मिळतायत की नाही हा प्रश्न असताना धावून पळून धावा इथे काढल्या जात आहेत. टोटल 4 धावा धावून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जास्तची घाई झाली आणि त्याच्यामध्ये विकेटच्या शोधामध्ये ओव्हरथ्रो झालेत आणि त्याचा तो फायदा घेतलाय. 4 धावा इथे मिळाल्यात. पायावरती बॉल यावेळेस देखील आणि आता पुन्हा ती संधी. चान्स घेतलेला नाहीत विकेटसाठी. लेग बाईज इथे कळवत आहेत पंच. सिंगलनं धाव फलक. टोटल 7 धावा. 75 करायचे आहेत. त्याच्यामध्ये 7 धावा झाल्यात. महेंद्र गोतारण्याचं कौतुक आहे. पहिल्या षटकामध्ये शांत ठेवलंय. मोठ्या पोटेगांपासून वंचितच राहिलेले आहेत दोन्ही खेळाडू. दर्शत आणि विशाल ही जोडी आपण पाहत आहोत. शरीफ दोस्ती शहापूर या संघाकडनं. ओ यावेळेस पाय टाकण्याचा प्रयत्न पहा. मनगटाचा यावेळेस वापर करून ताकदीचा मारा केलाय आणि चेंडू सीमा पार. षटकार. थोडा ओव्हर पिच होता आणि बरोबर तो तयारीमध्येच राहिला की पायामध्येच येणार आहे. खोदून काढलं बॉलला. मनगटी मजबूत आहेत दर्शत कुपसे यांच्याने. बरोबर पहा. ओ क्लासिकल फटका होता हा. फोटोजेनिक स्ट्रोक पाहायला भेटलाय. तो केच मेरी फोटो असं सांगितलं या फटक्यानंतर. खूपच चांगला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय आणि षटकाराने धावा झाल्यात आता 13. आता पटकट केलाय. पाहूयात. विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षक तैनात. ओ गुड प्लॅनिंग. जाळ्यामध्ये अडकवलाय फलंदाज बाद. सगळ्यात महत्वाची विकेट आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत काय प्लॅनिंग होतं पहा. डीप थर्डला फिल्डर होता आणि बरोबर तो बाउन्सर आणि त्याच्यामध्ये हा अप्पर कट करण्याचा तो प्रयत्न. स्ट्रोक अगदी पाहायला गेला तर खूप चांगला होता नो डाऊट, परंतु ते डिस्टन्स कव्हर झालेलं नाहीत. डिस्टन्स कव्हर झालं नाही त्यामुळे पहिली विकेट आली. पहिला झटका लागला. 13 ला पहिली विकेट. 1 ओव्हरचा खेळ. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13 ला 1.
बॉडीवरती बॉल होता आणि त्याच्यामध्ये बॉल मागे निघालाय. पाहूयात. अठरा बॉल 47. बनवलं होतं तुम्ही पण आणताना विचार 18 बॉलला 47 करायचे आहेत. तुला पण नाही दिली. हा व्हाईट बॉल त्याच्यामध्ये बाउन्सची ताकीद मिळाली आहे. फर्स्ट बाउन्सची महेंद्र गोतारने सध्या तरी सेकंड स्पेल मध्ये फायदा घ्यावा लागणार आहे. पाहूयात. सध्या तरी धाव फलक आता 29. यावेळेस मात्र पूल केलाय. डिस्टन्स कमी वाटतंय. काऊ कॉर्नर धावतोय. डाऊन द बॉल आलाय. खूप चांगलं जजमेंट. महेश्वर किशोर यांनी झेल पकडलाय. झटका दुसरा मिळतोय. तिसरी विकेट. तिसरा फलंदाज बाद झालाय. तिसरी विकेट आली आहे. इथून सुनील यांना परतावा लागलाय. असं वाटलं की तिथे धावा या फटक्यावरती मिळतील, परंतु डिस्टन्स कव्हर झालेलं नाही. त्यांनी तिथे 29 ला ही तिसरी विकेट. 75 धावसंख्येचा पाठला करत असताना नवीन न्यू बॅटर आपल्याला पप्पू हे पाहायला भेटत आहेत. विकेट वरती थांबून राहणं गरजेचं आहे. सध्या तरी एकच खेळाडू थांबून राहिलाय, जिथे विशाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. उर्वरित दुसऱ्या बाजूने 3 विकेट गेल्यात. 17 बॉल मध्ये आता 46 करायचे आहेत. 17 चेंडू 46 धावा. थोडस वेट करून खेळायचा प्रयत्न. चांगला बाउन्सरचा मारा राहिलाय. कांद्याच्या वर्ण बरोबर बॉलला काढलाय आणि त्यामुळे इथं आलेला अजून एक चांगला चेंडूच्या हाताळणी. व त्यासाठी आपण पाहत आहोत महेंद्र यांना पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजीमध्ये ठेवलंय. त्याचा तो फायदा होतो आता टीमला, राजपॉईंट संघाला. खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे पाहत आहोत कनेक्शन नाहीत. थोडस बॅकफुट वरती गेले होते आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत इथे तो जागा दिली होती आणि त्या जागेचा फायदा घेतलाय महेंद्र गोतारणे यांनी. चांगली कामगिरी करतायत. लगातार डॉट बॉल येत आहेत. हो, हा लगातारचा तिसरा आलाय. लेंथ वरती हिट केला आणि बरोबर तो बाउन्स आलाय. विकेट वरनं निघालाय. मिडल स्टिक वरनं हा बॉल होता.
लगातार तिसरा डॉट बॉल. धावा झाल्यात 29. सामना आता फसत चाललाय कारण हे तिसरं षटक आहे. 14 बॉल मध्ये आता 46 करायचा आहे, त्यामुळे आता धावसंख्येचा दबाव थोडासा यावेळेस मात्र बनवला गेलाय. शरीफ दोस्ती शहापूर टीमला इथून उर्वरित कार्य करून दाखवावं लागेल. पप्पू थोडासा स्ट्रगल करतोय. फायनली स्ट्रोक यावेळेस त्यांच्याही बॅटमधनं कन्वर्ट झालाय. पाहूयात. गॅप मिळालाय. चेंडू सीमा पार आलाय. हा दणदणीत ठणठणीत चौकार. चौकारांना आता धावा पुढे सरसावतील. 33 धावा झाल्यात. 33 ला 3. शरीफ दोस्ती शहापूर हा संघ 13 बॉलला आता 42 करायचे आहेत, त्यामुळे या बॉलवरती एक बिगिटची गरज आहे. 13 बॉल 42. हो चांगला फटका आहे आणि आता हा बॉल निघालाय कवच स्वीपरच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार आलाय. हा षटकार. सर पंच रिव्ह्यू घेतलेला आहे का? ओके, नोज बॉल आहे असं पंचांनी कळवलंय. कोणतेही चॅलेंज केलेलं नाही, त्यामुळे चला 2 बॅट्समन फक्त रिव्ह्यू घेतील. बाहेरून जर कोणी जर ओरडलं पेनल्टी आहे, लक्षात घ्या. या गोष्टी काल घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे कोणी बाहेरनं बोलू नका. फ्रीडचा बॉल होता, त्याच्यावरती पाहूयात. धाव काढण्याचा तो प्रयत्न होतोय. षटकार आल्यानंतर ही सिंगलही मिळाली आहे. सिंगलला धाव फलक आता जाऊन पोहोचले. धावा झाला टोटल 41. 41 ऑन बोट. 12 बॉलला 34 पाहिजेत. बारा बॉल मध्ये 34 अजूनही इथून हवे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत नितीन बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत या षटकामध्ये. पहिला चेंडू हवे फ्रॉम दी बॉडी चांगलाच इथे हाताळला गेलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी सध्या तरी आपल्याला या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल वरती राहिलेली आहे. एक एक डॉट बॉल आता इथून खूप महत्वाचा राहणार आहे. हो ताकदीचा मारा, ताकदीचा वापर आणि आता हा बॉल करतोय हवाई सफर. चेंडू सीमा पार आला. हा षटकार. षटकाराने आता धाव फलक 47 अंकावरती आपल्याला पाहायला भेटतोय. खूपच चांगली बॅटिंग राहिली आहे. 3.2 चा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू डॉट बॉल होता आणि त्यानंतर आपण पाहत आहोत पप्पू यांच्या बॅटमधून अजून एक षटकार आलाय. 47 ला आता स्कोर कार्ड. निलेशजी पाटोळे यांचंही आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. आज स्पेशली उपस्थित आहेत आणि याही वेळेस हो काय फटका खेळलाय. शॉट ऑफ द मॅच. चेंडू सीमा पार. अजून एक पप्पूचा हा षटकार.
धाव फलक आता 53 झालंय. 53 धावा धाव फलकावरती आहेत. 9 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. 9 चेंडू मध्ये 22 धावा. शरीफ दोस्ती शहापूर संघाचं आता पुनरागमन होत असताना पाहायला भेटतंय. 9 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. पहिला जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पप्पू गेला तेव्हा थोडासा स्ट्रगल करत होता. त्यानंतर आता इथे ती लयबद्धता त्याने साधली आहे. कारण म्हणतात ना की संघर्षाच्या काळामध्ये तुमचा संयम महत्वाचा. संयम बाळगला आणि मग त्यानंतर आता पहा तो षटकार मारतोय. चांगले स्ट्रोक आलेत. 9 बॉलला 22. चला मॅच ऑन करा. 9 चेंडू मध्ये 22 धाव संख्येची गरज. सामना संपलेला नाहीत. त्यापेक्षा महत्वाचं की शरीफ दोस्ती संघ यावेळेस मॅच मध्ये बनून राहिला हे सगळ्यात महत्वाचं. 9 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. आता या सामन्याला मजा आहे कारण आता हा बॅलन्सिंग मॅच झालाय. 9 चेंडू 22. खालोखाल राहिलाय. हेमंत सोकांडेनं बॉलला सोडलंय. तिथे बॉल मागे जातो लॉंग स्टॉपला आणि तिथे बॉल अडवलाय. तोपर्यंत सिंगल येईल. स्ट्राईक रोटेट. 22 सिंगल धाव फलक पुढे सरसावते. 54 झालात. 21 पाहिजेत. 8 बॉलला 21. आठ बॉल 21 आणि त्याच्यामध्ये विशालच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल येतोय. त्यामुळे आता समीकरण बदलतंय. आकडे गणित बदलतायत. 7 बॉलला आता 21 करायचे आहेत. मॅच मध्ये बनून राहिलेत हे महत्वाचं हे राहिलंय जरूर. परंतु आता पुन्हा एकदा यावेळेस राजेबाई संघही कमबॅक करतोय. 7 बॉलला 21. आतमध्ये येणारा बॉल. अपील जोरदार झाली आणि आता सॉफ्ट डिसमिसल. एजंट गॉन. झटका मिळालाय चौथा. फलंदाज बाद. 6 बॉल 21 ची गरज. YTCचे अर्थातच योगेश टेनिस क्रिकेटचे सर्व अर्थातच आमचे योगेश भोईर यांचं दादांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत करूयात. आज 2 कॅमेराने ही स्पर्धा कॅचअप केली जात आहे. त्यामुळे आज खूपच चांगलं प्रेक्षकांनाही तो एन्जॉयमेंट घेता येतो या स्पर्धेचा. 6 बॉल 21 करायचे आहेत. 6 बॉल 21 आणि अशा परिस्थितीमध्ये ती विकेट आली. महत्वाची. विशाल आउट झालाय. नवीन खेळाडू दिगंबर दाखल झालाय. परंतु पप्पू स्ट्रायकर एंडला राहिले महत्वाचं कारण त्यानंच चांगले स्ट्रोक खेळत आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार आलेले आहेत. 6 ला आता 21 करायचे आहेत. प्रशांत दिनकर सध्या तरी आता बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतोय. 6 बॉलला 21 धावा डिफेन्स करायचे आहेत. दुसऱ्या बाजूने 6 बॉलला धावा 21 काढायचे आहेत शरीफ दोस्ती शहापूर टीमला. पहिल्या चेंडूची हाताळी चांगली ठेवली आहे. बरोबर आपण पाहत आहोत आउटसाइड द ऑफ स्टंप. सध्या तरी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला हा बॉल. खूप चांगला पिच केलाय आणि त्याच्यामध्ये वेग होता. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत कनेक्शन झालेलं नाही. प्रशांत दिरकरचा पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. बाचीकडा मागे चालला. डीप थर्ड आहे. बॉल अडवला गेला हे महत्वाचं. हेच कार्य करायचं होतं फिल्डरला. फक्त तिथे सिंगलच मिळाले आहे ना. आता 4 बॉलला 20 करायचे आहेत. पुन्हा एकदा मॅच मध्ये राजेबाई संघ इथे शिरकाव करतोय. हे सगळ्यात महत्वाचं. पलटवार सातत्याने झालेत या मॅच मध्ये आणि आता मॅच ऑन ठेवण्यासाठी मोठेच फटके खेळावे लागतील. पुल करायचं होतं मिस्टामिक स्ट्रोक आणि तिथे आता प्रयत्न अपुरा राहिला. मॅच ऑन ठेवण्यासाठी कमीत कमी 2 या धावा काढाव्या लागतील आणि तिथे आता 2 धावा आल्या तसं दिसतंय. नॉट आउटचा इशारा आहे त्यामुळे तिथे 2 धावा आल्यात. मॅच इज ऑन. 3 बॉलला 18 करायचे आहेत. 3 षटकार मारावे लागतील.
राज्य बॉईज संघ सध्या तरी आता ओढसोड कामगिरी करत असताना पाहायला भेटतोय. प्रशांत दिनकरच्या गोलंदाजीवरून आपण पाहत आहोत. सध्या तरी मॅच मध्ये राज्य बॉईज संघ आता यावेळेस वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतोय. षटकार येणं गरजेचा. टायमिंग फसलंय, डिस्टन्स कमी मिळालंय आणि एका टप्प्यानंतर हा चेंडू जाईल का पाहूयात. बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 2 बॉलला आता 14 करायचे आहेत. ट्विस्ट निर्माण होईल का पाहूयात. स्कोर लेबल झाला तर प्रथमतः विकेट हे पाहिले जातील, मग त्यानंतर टॉस पाहिला जाईल. लक्षात घ्या 2 बॉल 14 ची गरज आहे. स्क्वेअर लेगला खेळला आणि आता बॉल निघालाय. हाही दंदन करत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला. 1 बॉलला 10. समोर खेळायचं होतं, इथे मिस टायमिंग आणि इथे आता कॉटन बोल्ट खूप चांगला झेल पकडलाय. अशा पद्धतीने मॅच जिंकलाय. अभिनंदन राज्य बॉईज संघ. हार्ड लक टफ लक या मॅच साठी शरीफ दोस्ती शहापूर. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट 2 बॉल मध्ये 1 महेंद्र गोतरणे यांनी काढली. त्यानंतर 5 बॉल 10 किशोर पटोले यांच्या खात्यामध्ये होते. 8 बॉल 13 पराग. परंतु 16 बॉल मध्ये 45 धावसंख्येची एक धुवाधार इनिंग जी आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटली. तो खेळाडू हेमंत सोकांडे ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या हेमंत सोकांडे आपलं स्वागत आहे, वेलकम. आकर्षित कॅप यावेळेस इथे या स्पर्धेच्या अंतर्गत दिल्या जात आहेत प्लेअर ऑफ द मॅच साठी. हेमंत सोकांडे या स्वागत आहे आपलं मुख्य स्टेज कडे.